काल मोदींनी सोनं खरेदी करू नका असा बिग बॉस आदेश दिला. कुठलंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही, पण ते नक्की असं का म्हणाले मी तुम्हाला सांगतो. याची इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल बाजू. सर्वात इम्पॉर्टंट इकॉनॉमिकल बाजू हीच आहे की भारतासाठी परकीय चलन वाचवणं हे फार इंटरेस्टिंग गोष्ट. आता वॉर सुरू आहे, त्यामुळे ऑइल प्राइसेस वाढतच चाललेले आहेत. ऑइल खरेदी करण्यासाठी तुम्हाला परकीय चलन पाहिजे, पण अजून एका गोष्टीसाठी तुम्हाला परकीय चलन लागतं, ते म्हणजे सोनं. भारतीय लोक आपण इतकं सोने खरेदी करतोय की जगातला 2 नंबरचा आपला देश आहे सोनं खरेदीमधला. मागच्या फायनान्शियल इयर मध्ये आपण 70 ते 75 बिलियन डॉलरचं सोनं खरेदी केलं. हे सोनं जे आपण खरेदी करतोय ते मोस्टली आपण तिजोरीमध्ये जाऊन ठेवतो. अर्थव्यवस्थेसाठी कच्चं तेल महत्वाचं असतं, कारण कच्चं तेल जर इम्पोर्ट झालं नाही नीट प्रकारे तर अर्थव्यवस्था ठप्प पडते आणि त्याचा डिरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या आणि माझ्या दैनंदिन जीवनावर होतो. हा मेसेज जरी मोदींचा बरोबर असला तरी त्याची डिलिव्हरी थोडी गणली. मागच्या वेळी सुद्धा मोदी आले, त्यांनी कुकिंग गॅस बद्दल स्टेटमेंट दिलं आणि मार्केटमध्ये पॅनिक निर्माण झाला, तुटवडा निर्माण केला गेला आणि लोकांना स्वतःच्या खिशातून जास्त पैसे भरावे लागले. यावेळी सुद्धा सोन्याबाबतीत तसंच होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हने ही फार सेन गोष्ट आहे की भारतीयांनी स्वदेशीचा नारा स्वतः द्यावा आणि फॉरेन रिझर्व्ह जे आहेत ते वाचवावे. कारण या अगोदर काँग्रेस गव्हर्नमेंटनी सुद्धा ही अपील केली होती. भारत सोन्याच्या बाबतीत जर थोडं दमाने घेऊ लागला तर त्याचं परकीय चलन वाचेल आणि हे परकीय चलन खूप जास्त ज्युडिशियस ऑइल इम्पोर्ट साठी वापरता येईल. ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यासाठी आपल्याला वापरता येईल. फक्त स्वतःची हौस करण्यासाठी आपण परकीय चलन जितक्या रॅपिडली कमी करतोय ते थोडं डोक्याची घंटा आहे. पण दुसऱ्या बाजूला पॉलिटिकल मुद्दा हा देखील महत्वाचा आहे की जेव्हा कुठेतरी वॉर होतं तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही भाई शुक्र मनाव की आप इंडिया में रहते हो, आणि तिथे मोदींचं राज्य. आपण विश्वगुरु झालोय. मग विश्वगुरु झालेल्या भारताला आणि त्या पंतप्रधानांना असं का म्हणावं लागतंय? कारण सिंपल गोष्ट आहे, तुम्ही जो प्रचार खोटा करताय विश्वगुरूचा तो सामान्य व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तरी ठीक वाटत असेल, पण जेव्हा बॅलन्स शीट वरती गोष्टी येतात तेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट लपवू शकत नाही.